नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या आय प्लॅटफॉर्मवरती. आपण परवा दिवशी लास्ट लेक्चरला अन्वय चॅप्टर स्टार्ट केला पेपर 2 चा. त्याच्यामध्ये तुम्हाला मी अन्वयच्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, अन्वय म्हणजे काय आणि अन्वयच्या काही स्टेप त्या लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगितले आहे. ठीक आहे, स्टेप फॉलो करताना म्हणजे काय फॉलो करायचंय, क्रुशियल स्टेप कोणते आहे, त्या स्टेप नुसार आपण पुढे कसं जायचंय. आणि मी तुमचे दोन आता 20 मार्कचं वेटेज. ठीक आहे, 20 मार्क पैकी मी तुमची इथे 2 एसीक्यू कव्हर केले आणि आता एक एलक्यूचं कव्हरेज बाकी आहे. आता आपण कव्हरेज म्हणजे पेपर कव्हरेज कसं करायचंय, पेपर कव्हर कसं करायचंय आपण त्याच्यानुसार जाऊ. ठीक आहे, म्हणजे कसं तुम्हाला सोपं जाईल. आता 2 एसीक्यू तुम्हाला झाले बघा. 2 एसीक्यू मध्ये तुम्हाला क्वेश्चन काय होता पहिला एसीक्यू मध्ये, इकडे लक्ष द्या. हा श्लोक कडे जास्त लक्ष देऊ नका. इथे मी छोट्या याच्यात त्याचा क्वेश्चन लिहितो. ठीक आहे, अधोदत्तस्य वाक्येषु अन्वय लिखत. ठीक आहे, असं तुम्हाला क्वेश्चन राहील एसक्यू मध्ये. हे सांगणं गरजेचं आहे रे पोरांनो. काय माहिती का, तुम्हाला क्वेश्चन्स करणार नाही मॅक्झिमम टाइम. त्याला कारणच हे असतं की शिकवताना क्वेश्चन वाईज म्हणजे तुमची प्रॅक्टिस होत नाही. त्याच्यामुळे कारण हे तर मी क्वेश्चन लिहिलाय. ठीक आहे, त्याचं कारणच हे अधोदत्तस्य वाक्येषु अन्वय लिखतु. ठीक आहे, असं एक क्वेश्चन राहील तुम्हाला एसीक्यू. सेकंड नंबरचा एसीक्यू असेल पेपर 2 मध्ये. तर हा आहे क्वेश्चन तुमचा आणि खाली हा श्लोक दिला राहील. म्हणजे हाच नाही बरं का, अशा टाईप मध्ये क्वेश्चन असते. हा क्वेश्चन खूप वेळेस रिपीट झाल्यामुळे मी पुन्हा इथे घेतोय. हा क्वेश्चन कशाचा आहे रे पोरांनो, आयुर्वेद प्रयोजन. तुम्ही म्हणता ना सर फक्त अन्वय लिहायचंय का, नाही. तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये मी व्यवस्थित आठवा, तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये काय सांगितलं, अन्वय लिखितो असं आलं तेव्हा काय लिहायचं आहे, पदच्छेद लिहायचा आहे. तुम्हाला असेल इच्छा तर तुमच्या मनावर आहे. ठीक आहे, पदच्छेद. अन्वय कंपल्सरी लिहायचा आहे कारण क्वेश्चन मध्ये लिहिलंय बघा अन्वय. उरलं काय रे पोरांनो, अजून एक बाकी बघा. 5 मार्कला तुम्हाला काय अन्वय फक्त एवढी 2-3 लाईन लिहायला तुम्हाला येणार नाही, यात डाऊट नाही. उरलेले जे मार्क असतात ना हे वाक्यार्थ म्हणजे वाक्याचा अर्थ याच्यावरती असं बघा. म्हणजे तुम्हाला काय लिहायचंय, पदच्छेद लिहायची गरज नाही. असं जर क्वेश्चन आला एसीक्यू मध्ये. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या, मी काय बोलतोय ते व्यवस्थित समजून घ्या. अधोदत्तस्य वाक्येषु अन्वय लिखतु. अन्वय लिहायचा आहे, वाक्यार्थ लिहायचंय. वाक्यार्थ म्हणजे वाक्याचा अर्थ लिहायचा. ठीक आहे, हे झालं बघा आता एसीक्यूचं. आता आपण एकदा काय करू माहितीये का, तुम्हाला याच्या वाईज मी ह्या जो वरती श्लोक लिहिलाय ना त्याचं मी काय करतो तुम्हाला एसीक्यू वाईज आणि एलएक्यू वाईज पण वेटेज म्हणजे कसं तुम्ही कसं लिहितात ते सांगतोय. ठीक आहे, आधी याचा एलएक्यू जर असला तर पदच्छेद लिहायचा आहे. पदच्छेद. पदच्छेद म्हणजे काय रे, छेद तोडतंय बघा ते. पदच्छेद म्हणजे पदांना तोडतंय. जशास तसा हा श्लोक इथे लिहायचा आहे. पोरांनो एक समजून घ्या, काय माहितीये का, तुम्हाला एलएक्यू मध्ये सरळ सरळ सिंपल तिथे क्लिअर कट लिहिलेलं राहील. अधोदत्तस्य वाक्येषु पदच्छेद विग्रह वाक्य अन्वय वाक्यार्थ शास्त्रार्थ किती झाले, 5 झालेत. म्हणजे 5/10 मार्क तुम्हाला कव्हर होता बघा. ठीक आहे, त्याच्यामुळे घाबरायचं नाहीये. अन्वय चुकून द्या, गडबड करू नका. व्यवस्थित मागे पुढे करून तुम्ही अन्वय कसा पण लिहिला मार्क पडणार म्हणजे पडणार. पण पदच्छेद वाक्यार्थ त्याच्यानंतर शास्त्रार्थ काय तुम्हाला ते समजून सांगतो नंतर. विग्रह वाक्य हे गोष्टी काय आहेत ते समजून सांगतो. ठीक आहे, पदच्छेद बघा काय आता. पदच्छेद आयु कामय मानेन धर्म अर्थ सुख साधन. ऍज इट इज जसं तसे लिहायचंय. तुम्हाला एवढं सोपं करून कोणी सांगणार आहे बरं का, मेन म्हणजे. त्याच्यामुळे एवढं लक्षात ठेवा, हे या गोष्टी विसरू नका. कामयानेनं धर्म अर्थ सुख साधन. ऍज इट इज वाक्य लिहायचे बघा. चेंजेस कुठे करायचे मी तुम्हाला सांगतोय. धर्म अर्थ सुख साधन आयुर्वेदापदेशेषु. काय वाक्य, एकच वर्ड आहे बघा, 2 वर्डचा बनलेला आहे बघा. ठीक आहे, याचा लिहायचं आहे आयुर्वेद उपदेशेषु. वाक्य तोडा, पद आहे ते तोडा. उपदेशेषु सॉरी शो. ठीक आहे पोरांनो, हे बघा हे ह्या बारीक बारीक गोष्टीमध्ये लक्ष ठेवा.
हे तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये जास्त गोष्टी म्हणजे तुम्हाला वाटणार नाही या की आपण काय लिहितोय. थोडंफार वाक्य दिसलं सरांना किंवा टीचरला तर तुम्हाला ठीक आहे लिहितील मार्क, पण सेकंड इयरला व्याकरणावरती जास्त लोड असतो, त्यांचा जास्त भर असतो. ठीक आहे, म्हणजे काय यांनी काय लिहिलंय. ठीक आहे, आता हे बघा आयुर्वेद उपदेशेषु, इथे संधी झाली आहे आयुर्वेद उपदेशेषु, आयुर्वेद उपदेशेषु, विसर्ग उपदेशेषु, विदेह, विदेह, विधेय विसर्ग आहे म्हणून परमादर, नीट बघा परमादरच काय करता येईल मला आपल्याला सांगा बरं काय करता येईल. परमादर, परमा आदर, परमः आदर, परमः आदर, हे झालं तुमचं वाक्य. ठीक आहे, हे झालं पदच्छेद. काय पदच्छेद? पदच्छेद ऍज इट इज लिहायचा आहे, त्याच्यामध्ये कोणतीही तुम्हाला चेंजेस करायचे नाही. चेंजेस कुठं करायचे तुम्ही व्यवस्थित सांगितले. धर्म अर्थ सुख साधन नंतर आयुर्वेद उपदेशेषु आलाय म्हणून आयुर्वेद उपदेशेषु त्याची फोड केली आपण. विधेय परमादर, परमादर मध्ये दोन शब्द होते लपलेले जे की आपण तोडले. विधेय परमा आदर, परमः आदर असं लिहिलंय बघा. ठीक आहे, याच्यावरती लक्ष द्या आणि एक याच्यावरती लक्ष द्या. हे झालं, हा झाला पदच्छेद. ठीक आहे, याच्यानंतर आपण अन्वय बघू बघा. ठीक आहे, याचा अन्वय काय असतं पोरांनो, काय वाटतं बा तुम्हाला? अन्वयचा एक रूल होता बघा. काय करायचं तुम्हाला, आपण जेव्हा वाक्यामध्ये संधी समास या गोष्टींचा म्हणजे या गोष्टी आल्यानंतर ते वाक्य बिघडतं बघा, त्या वाक्याला क्रम वाईज आपल्याला ज्या भाषेत समजेल, रिव्हिजन बघा तुमची, लक्ष द्या रिव्हिजन. ठीक आहे, आपल्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत आपण त्याला लिहितो. ठीक आहे, आणि समोरच्याला पण त्या भाषेत कळलं पाहिजे, आपण त्या भाषेत त्याला लिहितो. तो झाला अन्वय. अन्वय मध्ये तुम्हाला मी स्टेप मध्ये सांगितलं होतं बघा. कर्ता पहिले लिहायचाय, क्रिया सगळ्यात शेवटला लिहायची. कर्ता पहिले लिहायचाय, क्रिया सगळ्यात शेवटला लिहायची. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सूत्र, सूत्र मी डिझाईन केलं बघा. हे कर्ता अन्वयचं आहे सूत्र. ठीक आहे, अन्वय सूत्र मी लिहून ठेवतो बघा. अन्वय सूत्र, कर्ता प्लस तुमचं काय असेल ते संधी, काय असेल तो समास, तुमचं काय ते व्याकरण आले असेल ते, त्याच्यानंतर क्रिया. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय समजते बघा, सुरुवातीला करता शेवटला क्रिया. ठीक आहे, सुरुवातीला करता मग मध्ये संधी समास घुसडून द्यायचं, त्याच्यामध्ये शेवटला क्रिया टाकून द्यायचं. झालं तुमचं अन्वय वाक्य. ठीक आहे, याच्यामध्ये बघा आता तुम्हाला काय करता येईल. इथे इथे बघा लक्ष द्या आता. ठीक आहे, आयु कामयमाने कामयाने धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेदा उपदेशेषु विधेय परमादर. ठीक आहे, धर्म म्हणजे तुम्हाला काय करायचंय, समोरच्याला वाक्य किंवा आपल्याला वाक्य समजून जाईल अशा भाषेमध्ये लिहायचंय. धर्म अर्थ सुख साधनम याला आपण आधी घेतोय, तुम्हाला का बरं ते कळून जाईल. ठीक आहे, अन्वय वाक्य क्लिअर आहे नाही. हे बघा, धर्म अर्थ सुख साधनम तुमच्या समोर लिहिते बघा हे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळल धर्म अर्थ सुख साधनम का घेतलंय आपण आधी, तुम्हाला सांगतो बघा मी. आयु त्याच्यानंतर कामयाने हे घेतलंय. विधेय परम आदर आयुर्वेद उपदेशेषु. कळतंय ना? नसलं कळलं लोड घेऊ नका, सोपं करून सांगतोय. मी काल तुम्हाला काय म्हणलं होतं, आत्ता पण जस्ट म्हणलंय, तुम्हाला समजेल किंवा समोरच्या आचार्याला समजेल, समोरच्या विद्यार्थ्याला समजेल, तुमच्या मित्राला समजेल अशा भाषेमध्ये लिहायचंय. धर्म अर्थ सुख साधनम, धर्म अर्थ सुख यांच्या हे जे साधन आहेत ना, यांच्यासाठी जी आयु आपल्याला, जी आयुची आपण कामना करतो, हे जे भोग आहेत ना, हे भोगण्यासाठी आपण ज्या आयुची कामना करतो त्याचं जे विधेय परमादर, म्हणजे विधेय परमादर म्हणजे काय रे, विधेय म्हणजे एखादी विधिवत त्याचा परमादर, परम आदर म्हणजे आदर करायचा आहे.
कशाचा आदर करायचा आहे? आयुर्वेद उपदेशेषु. आयुर्वेद उपदेशेषु म्हणजे आयुर्वेदात ज्या गोष्टींचा उपदेश केला आहे त्या म्हणजे ह्या गोष्टीचा उपदेश केलाय बघा. धर्म अर्थ सुख साधनम, चांगली आयु लाभण्यासाठी ज्या धर्म अर्थ सुख साधनम या गोष्टींचा उपदेश ज्या शास्त्रात केलाय. कोणत्या शास्त्रात केलाय पोरांनो? ॲलोपॅथीमध्ये या गोष्टी आहेत का? ॲलोपॅथीमध्ये काय आहे पोरांनो? ॲलोपॅथीमध्ये तुम्हाला सांगतात का असं की धर्म अर्थ सुख साधनम, तुम्हाला कोणती तुम्ही एक मनात इच्छा धरून चला की तुम्हाला खूप सारं मोठं व्हायचंय, तुम्हाला खूप सारे पैसे कमवायचे, चांगलं आयुष्य तुम्हाला लाभलं पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला ॲलोपॅथीमध्ये सांगण्यात येत नाही. गेले तुम्हाला सरळ तिथे इंजेक्शन काय असेल ते इंजेक्शन लिहून देता, ते इंजेक्शन लावता, तुम्ही बरे होता, घरी येता. ठीक आहे. सगळा खेळ असतो माइंडचा. आयुर्वेदाने इथूनच गोष्टी मॅनिप्युलेट केल्यात. त्याच्यामुळं आयुर्वेदाला आजही या जगात इम्पॉर्टंट आहे. आपण त्या गोष्टींना व्यवस्थित रित्या म्हणजे पुढे नेऊ शकतो. जे आपले आचार्य आहेत BAMS चे वैद्य आचार्य, त्या हे जे आपलं आयुर्वेदाचं ज्ञान आहे हेच आपण त्याला पुढे आपणच त्याला पुढे नेऊ शकतो. ठीक आहे. धर्म अर्थ सुख साधनम ह्या आपल्या ज्या आयुर्वेदामध्ये धर्म अर्थ सुख साधनम या गोष्टींचा म्हणजे विचार केला आहे बघा. तुम्ही किती बारीक गोष्टी विचार केला. आयु, आयु म्हणजे काय रे? आयु म्हणजे जे आपलं आयुष्य आहे ते पण, आणि एक शरीराचं मनाचं एक सत्व असतं, आयु असती, त्याचा पण आता विचार केला बघा. तो जो विचार ज्या आयुर्वेदात किंवा ज्या शास्त्रात केलाय त्याचा विधिवत तुम्ही परम आदर करावा. मी जे आता बोललोय पोरांनो, मी जे आता बोललोय इथपर्यंत, मी जे आता बोललोय अन्वय लिहिल्यानंतर मी जे बोललोय ते कशामध्ये येणार पोरांनो? सांगा बरं कशामध्ये येणार? काय वाटतं तुम्हाला? हे येणार वाक्यार्थ मध्ये. आणि अजून कशामध्ये? शास्त्रार्थ मध्ये. वाक्यार्थ आणि शास्त्रार्थ. ठीक आहे. याच्यामधला डिफरन्स तुम्हाला समजून सांगतो. वाक्यार्थ आणि शास्त्रार्थ एकदम सोपं आहे. वाक्यार्थ आणि शास्त्रार्थ तुम्ही एवढा लोड घ्यायची गरज नाही. दोन्ही मिळून एकत्र पण लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हे बघा व्यवस्थित अन्वय आपण डिझाईन कसं केलं आहे पोरांनो? धर्म अर्थ सुख साधनम यांची जी कामना आपण करतो, ज्या त्याचा विधिवत आपण आदर केला पाहिजे, आणि तो आदर आपण कशाचा करू? आयुर्वेद उपदेशाशी म्हणजे आयुर्वेदाचा करू. हे झालं अन्वय वाक्य. तर मी क्लिअर करतो. ठीक आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. करता जो संधी समास आहे तुमचा ते, नंतर शेवटला क्रिया. ठीक आहे. हे झालं तुमचं अन्वय सूत्र. काय ना पोरांनो, जास्त लोड घ्यायची गरज नाही बरं की अन्वयची. व्यवस्थित पहिले लेक्चर करा. सेकंड लेक्चर जे मी अपलोड करतोय आता ते एक व्यवस्थित करा. आणि जे तुमचे पेपर 1चे जे थोडेफार चॅप्टर आहेत ना संधी समास, त्यांचं व्यवस्थित लावा. म्हणजे तुम्हाला कसं येईल की तुमचं कव्हर होऊन जाईल. आपलं टार्गेट काय पोरांनो? पास होणं. अल्टिमेट तुमचं पास होणं आहे. व्यवस्थित मार्कानं काहींचं आहे इच्छा त्यांना व्यवस्थित मार्क पडले पाहिजे. मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे? फक्त पास व्हायचंय. व्यवस्थित लेक्चर जर केलं तुमची पास व्हायची गॅरंटी 100%. ठीक आहे. हे झालं पदच्छेद झाला आपला. त्याच्यानंतर आपलं काय झालं? अन्वय झालं. ठीक आहे. वाक्यार्थ, वाक्यार्थ मी जे बोललोय पोरांनो आता, ठीक आहे, तेच लिहायचे तुम्ही. मी काय काय बोललो रे? धर्म अर्थ कॉमा सुख यांचं साधन व त्याची इच्छा करणारे आयु, त्याची इच्छा करणारे आयु यांचं किंवा यांचे जे ज्ञान आयुर्वेदामध्ये किंवा यांचे जे ज्ञानाचा आयुर्वेदामध्ये उपदेश केला आहे, आयुर्वेदामध्ये यांच्या ज्ञानाचा करा. ठीक आहे. यांच्या ज्ञानाचा आयुर्वेदामध्ये उपदेश केला आहे, त्या आयुर्वेदाचा किंवा त्या आयुर्वेदाचा तुम्हाला वाक्यार्थ लिहायचंय. मी शॉर्ट मध्ये लिहितोय त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा? त्या आयुर्वेदाचा आपण विधिवत आदर केला पाहिजे. काय रे? विधिवत आदर केला पाहिजे. परम आदर केला पाहिजे. म्हणून विधिवत आदर
परमादर केला पाहिजे. समजतंय? वाक्यार्थ धर्म अर्थ सुख यांचे साधन व त्यांची इच्छा करणारे आयु त्या यांच्या ज्ञानाचे आयुर्वेदामध्ये यांचा ज्ञानाचा जो आयुर्वेदामध्ये उपदेश केलेला आहे त्याचा विधिवत आदर केला पाहिजे. ठीक आहे, हे झालं वाक्यार्थ. शास्त्रार्थ, शास्त्रार्थामध्ये काय रे पोरांनो? शास्त्रार्थ, शास्त्राचा अर्थ, वाक्याचा अर्थ, वाक्यार्थ. शास्त्राचा अर्थ, शास्त्रार्थ. धर्म अर्थ सुख यांचा संबंध. मी जे बोलतोय मी आता बोर्डवरती लिहिणार नाही शास्त्रार्थ, तुम्हाला सिंपल लँग्वेज समजून सांगतो, गरज पडली तर लिहून दाखवतो, काळजी करू नका. धर्म अर्थ सुख यांचा जो आयुषी संबंध आहे त्याचे जे ज्ञान आयुर्वेदामध्ये केले आहे त्याचा इथे संबंध दिलेला आहे व तो संबंध त्या संबंधाचा आपण आदर केला पाहिजे. हे झालं त्याचा शास्त्रार्थ. पुन्हा एकदा, धर्म अर्थ सुख यांचा संबंध आपल्या आयुष्य आहे, आयुष्य आहे आणि त्या आयुष्य ज्ञान आयुर्वेदामध्ये दिल्यामुळे त्याचा त्या आयुर्वेदाचा उपदेशाचा आपण विधिवत आदर केला पाहिजे. हे झालं शास्त्रार्थ. वाक्यार्थ आणि शास्त्रार्थ मध्ये तुम्हाला जास्त काही फरक दिसणार नाही. ठीक आहे, म्हणून तुम्ही जर जास्त काही एवढा म्हणजे लोड घेत नसाल तर माझं म्हणणं तुम्हाला एकच राहील, तुम्ही वाक्यार्थ आणि शास्त्रार्थ सेम लिहिलं, थोडस चेंज करून जर लिहिलं तुम्हाला 100% मार्क मिळता, अटेम्प्टला मार्क असता, एवढं विसरू नका. ठीक आहे, वाक्यार्थ आणि शास्त्रार्थ लिहायचं म्हणजे लिहायचं. झालं, वाक्यार्थ झालं, शास्त्रार्थ झालं. तुम्ही म्हणता सर अजून एक बाकी आहे, कोणतं रे पोरांनो? काय बाकी सांगा बरं? ते बाकी आहे विग्रह वाक्य. काय रे? विग्रह वाक्य किंवा व्याकरण. विग्रह वाक्यच व्याकरण म्हणते. ठीक आहे, विग्रह वाक्य. हे झाला एलक्यू कव्हर करतोय पोरांनो, मी तुमचा एलक्यू कव्हर करतोय. याच्यानंतर मी तुम्हाला समजून सांगणार नाही, मी डायरेक्टच तुमचे एक्झाम्पल घेणार जे PYQ मॅक्झिमम आलेले आहेत. अजून एक, तुमचा जो अष्टांग आहे ना, तुम्ही सध्या अष्टांग वाचताय बघा, तुमचे पेपर आहेत आता 22 मार्च पासून, बरोबर ना? बरोबर का रे? 22 मार्च. कसं वाटतं टाइम टेबल ऐकून? 22 मार्च 2026, काही जण मध्ये 2025. 22 मार्चला तुमचा पहिला पेपर आहे. पहिला पेपर कशाचा आहे पोरांनो? संहिता, बरोबर ना? तुम्ही संहिताचा अभ्यास करताय, तुम्हाला तुमच्या कॉलेजवरती तुमचे टीचर, HOD जो काही असेल, जो कोणी असेल, ते व्यवस्थित तुम्हाला संहिता शिकवताय, आम्ही असं गृहीत करतो. ठीक आहे, आता हे आमचं मध्ये काय शिकवता काय नाही आम्हाला माहिती. तुमचं काय काम माहितीये का? तुम्ही जो संहिता वाचताय, संहितामध्ये 2 आहेत, अष्टांग आणि संहिता, चरक संहिता. अष्टांग आणि हे अष्टांग जे आहे ना, हे अष्टांग आपलं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणता का बरं सर? अष्टांगचे पहिले 7 ते 8 धडे आपल्या डायरेक्ट, त्याच्या 7 ते 8 धड्यामध्ये काही सूत्र श्लोक तुम्हाला डायरेक्ट तुमच्या युनिव्हर्सिटी संस्कृतच्या पेपर मध्ये विचारले जातात. पुन्हा एकदा, अष्टांगचे पहिले 7 ते 8 चॅप्टर पैकी काही श्लोक तुम्हाला डायरेक्ट ऍज इट इज अन्वय या टॉपिक मध्ये संस्कृतच्या पेपर मध्ये विचारल्या जातात. ठीक आहे, ते कोणकोणते तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, जे टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनल वरती त्याची व्यवस्थित आपली म्हणजे काय टिकमार्क करून पाठवल किंवा मग तुम्हाला सूत्र श्लोक नंबर टाकून देईल मी. तुम्हाला काय करायचंय पोरांनो? त्याचे तुमच्याकडे जे अष्टांग आहे ना, कोणतं पण अष्टांगचं बुक, गाडगीळ असो, वैद्य कोवारकर सर असतील त्यांचं असो, म्हणजे भरपूर असे टीचर आहेत त्यांचं बुक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पदच्छेद अन्वय हा दिलेला आहे. ठीक आहे, आता हा श्लोक आयु कामय माने ना धर्मार्थ सुख साधन आयुर्वेद उपदेश विधे परमाधर, हा श्लोक अष्टांगचा आहे. अष्टांग मध्ये हा श्लोक विचारलाय, बरोबर सांगितलेला पण आहे. तुम्ही काय करता रे पोरांनो? तुम्हाला आयुर्वेद प्रयोजन लिहा असं आलं, पदार्थामध्ये आयुर्वेद प्रयोजन लिहा, तुम्ही काय करता? हा श्लोक टाकता, बरोबर? आयुर्वेद प्रयोजन म्हणजे आयुर्वेदाचं काम काय, आयुर्वेद प्रयोजन काय, आयुर्वेद कशासाठी स्थापन केलंय, कशासाठी स्थापन केलंय? धर्म अर्थ सुख साधन, धर्म अर्थ सुख साधन याच्यासाठी आयुर्वेद स्थापन केलंय, प्रयोजन केलं त्याचं, म्हणजे त्याची निर्मिती केली. ठीक आहे, या गोष्टीसाठी निर्मिती केली. तुम्ही अष्टांग वाचताय, त्या श्लोकाचा पदच्छेद वाचायचा, जे मी तुम्हाला पाठवल. पदच्छेद झाल्यानंतर अन्वय वाचायचा. अन्वय कसा आला तुम्हाला मी आता सांगितलंय, तिथे पण तुम्ही ट्रिक लावायची. पुन्हा एकदा लोड घेऊ नका, अन्वय येत नाही, लोड घ्यायचा नाही, व्यवस्थित लेक्चर करा, तरी पण येत नाहीये अन्वय, तुम्ही हे जे वाक्य आहे ना, हेच वाक्य थोडंफार मागं पुढे करून दिलं तरी तुम्हाला अन्वय जमतो. तुम्हाला अटेम्प्टचे मार्क आहेत आणि तुम्ही अर्धा अन्वय चुकीचं लिहिलाय, अर्धा अन्वय बरोबर लिहिलाय, मार्क पडतील, काळजी करायची गरज नाही.
म्हणून अष्टांगमध्ये जे श्लोक आहेत त्याचा पदच्छेद वाचायचा, अन्वय वाचायचा. आता आता मेन पॉइंट काय होता माझा, आयुर्वेद प्रयोजन लिहा पदार्थामध्ये. तुम्हाला असा क्वेश्चन आला, तुम्ही काय करता रे बरोबर ना, श्लोक टाकता बरोबर, तुम्हाला माहिती आहे श्लोकला मार्क आहे म्हणून तुम्ही श्लोक टाकता. तुम्ही त्याच्या खाली जे लिहिता ना, जे लिहिता आयो कामय माया, त्याचं एक्सप्लेनेशन करता ना, ते जे एक्सप्लेनेशन असतं ना पोरांनो, तेच वाक्य अर्थ आपलं. ठीक आहे की नाही ट्विस्ट. तुम्ही जे एक्सप्लेनेशन एक्झाम मध्ये लिहिताय, कोणत्या कोणकोणत्या रे, क्रिया शरीर, चरक संहिता, अष्टांग, नंतर रचनाशार्यामधले श्लोक. ठीक आहे, ते जे श्लोक आहेत त्याचे तुम्ही वाक्यार्थ लिहिताय, त्याचा अर्थ लिहिता, तेच आपलं तेच वाक्यार्थ इथे लिहायचं. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही जितक्या वेळेस अष्टांग वाचताल तितक्या वेळेस तुमचे मॅक्झिमम चान्स आहे तुमचं अन्वय पूर्णपणे बरोबर येण्याचे मॅक्झिमम तुमचे चान्स तिथे आहेत. हे झालं माझं सांगून सगळं. ठीक आहे, एक्सप्लेनेशन झालं. एक्सप्लेनेशन म्हणजेच तुमचं वाक्यार्थ असतं. शास्त्रार्थ काय असतं मला सांगितलंय. शास्त्रार्थ म्हणजे शॉर्ट मध्ये थोडंफार त्याचं काय कनेक्शन आहे किंवा त्याचं काय म्हणजे रेफरन्स आहे, तो कुठून आलाय, काय आलाय, शास्त्र अर्थ ते सांगायचंय. ठीक आहे, रेफरन्स वगैरे तुम्ही सांगू शकता, कशामधून आलाय, काय आलाय, कोणत्या आचार्याने सांगितलं, हे वाघभटने सांगितलं, सुश्रुतने सांगितलं, चरकने सांगितलं, चरकने या प्रकारे याच्याचे वर्णन केलंय, शास्त्रार्थ झालं. आता विग्रह वाक्य, विग्रह वाक्यामध्ये व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, विग्रह वाक्यामध्ये, विग्रह म्हणजे व्याकरण. व्याकरण मध्ये तुम्हाला मी मग अशी फॉर्म्युला सांगितलं बघा, कर्ता प्लस संधी समास जे काय असेल शेवटला क्रिया. ठीक आहे, तो जो मधला संधी समास आहे पोरांनो तिथे लिहायचं. ठीक आहे, एकदा क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला दिसून जाईल. 22 मार्च ताण घेऊ नका, 22 मार्च तुमचं एक्झाम व्यवस्थित होऊन जाईल. ठीक आहे, मला माहिती आहे तुम्ही सर्वजण व्यवस्थित अभ्यास करताय, थोडा अजून थोडासा अभ्यास करायची तुम्हाला गरज आहे. एक्झाम व्यवस्थित एकदम छान जाईल, काळजी करायची गरज नाही. विग्रह वाक्य, विग्रह वाक्य म्हणजे काय रे पोरांनो, जो संधी समास आहे तोच इथे लिहायचा आहे. संधी समास म्हणून मी म्हणतो पोरांनो तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये पुन्हा पुन्हा एकच गोष्ट मी रिपीट केली. काय रिपीट केली? पेपर 1 चे संधी समास, पेपर 1 चे संधी समास, टॉपिक व्यवस्थित करा, टॉपिक व्यवस्थित करा, कारक व्यवस्थित करा. त्याला कारण इथं होतं विग्रह वाक्य. तुमचे 2 मार्क आहेत. हा एलक्यू विचारला जाणार, एलक्यू मध्ये विग्रह वाक्य विचारला जाणार. विग्रह वाक्यामध्ये तुम्ही 2 मार्क तुमचे इथे कव्हर होतात. मान्य आहे थोडं वेटेज कमी आहे, पण मग तुम्ही आता काय करताय, पेपर 1 तुम्ही जर व्यवस्थित केला असला 2 मार्क तुमचे हातचे. ज्यांनी पेपर 1 व्यवस्थित केला नाही ते बाकी लिहितील, पदच्छेद देतील, वाक्यार्थ लिहितील, अन्वय लिहिल, शास्त्रार्थ लिहिल, 8 मार्क त्याला पडतील. 8 पैकी जवळपास तरी त्याला 6 किंवा 6.5, ठीक आहे, म्हणजे 7 असे मार्क मिळतील. ठीक आहे, हे झालं विग्रह वाक्य. बघा आता विग्रह वाक्यामध्ये आपण संधी समास येतो, त्याच्यामध्ये तुम्हाला संधी कुठे दिसते मला सांगा फक्त. करा विचार करा जरासा. किंवा समास दिसतोय का कुठे, समास दिसतोय का? हा बघा समास, धर्म अर्थ सुख साधनम, ते एक शब्द बरं का, धर्म अर्थ सुख साधन एकच शब्द आहे. धर्मश्च. मोठा प्रश्न तुम्हाला इथे असं लिहायचंय. ठीक आहे, हे बघा आधी, याच्या आधी आपण संधी लिहून घेऊ. ठीक आहे, आपण त्याच्या सिरियल वाईज जाऊ आणि संधी लिहून घेऊ. संधी, तुम्हाला हेडलाईन टाकायची संधी. झालं, संधी. संधी कुठे झाली बघा, बघा दिसते का संधी, दिसते. हा, पहिली संधी असं करायचं, आयुर्वेदा उपदेशे असं पूर्ण त्याचं ते संधीच्या आधी जे वाक्य होतं ते लिहायचंय. हे तुम्ही लिहिलं, हा हे पद दिलं पूर्ण, इक्वल करायचंय आयुर्वेद. आता काही हुशार पोर जे आहेत ना त्या ताबडतोब मी काय लिहितोय. ठीक आहे, त्या ताबडतोब कळून जाईल मला ना त्याच्यानंतर काय बोलायचंय. बरोबर आहे पोरांनो. हा, उपदेशेषु. संधीमध्ये फक्त संधी लिहायचंय, संधीचं नाव लिहायचंय का, हा मोठा प्रश्न आहे. संधीचं नाव लिहायचंय का? तर संधीचं क्लिअर सांगतोय, संधीचं नाव लिहायची गरज नाहीये. फक्त संधी आहे का ओळखता आलं पाहिजे. समास कोणता आहे म्हणजे समास कोणत्या शब्दाचा झालाय, कोणता आहे हे महत्वाचं नाहीये. संधी कोणती आहे हे महत्वाचं नाहीये. इथे कोणत्या शब्दाची संधी झाली, कोणत्या शब्दाचा समास झालाय हे तुम्हाला ओळखायचं आणि तेवढंच लिहायचंय. इथे कोणती संधी आहे, काय आहे, त्याच्यामध्ये फालतूपणा टाइमपास करायचा नाही, त्याला वेटेज नाहीये. ठीक आहे, ते लिहू नका तुम्ही. ठीक आहे, झालं, हे झालं. अजून कशामध्ये देतात तुम्ही, हे बघा संधी, परमह आदर सांगितलं असं, सेकंड नंबर द्यायचा परमह आदर. मी तुम्हाला मागचे 15 मिनिटापासून
एकच गोष्टीवर बोलते, बरोबर ना? तो म्हणजे हा श्लोक. कारण काय, हा श्लोकच येईल याची गॅरंटी नाही, पण सेम श्लोक असतील. एक श्लोक तुम्हाला समजला, तुम्ही स्टेप फॉलो करता, स्टेप फॉलो केल्या, तुम्हाला एलएक्यू मध्ये जे 5 क्वेश्चन असतील तुमचे, म्हणजे त्याच्यामध्ये एलएक्यू मध्ये एकाच एलएक्यू मध्ये 5 क्वेश्चन असतात, ते तुम्हाला विचार, त्याच्यापैकी तुम्हाला 4 जर क्वेश्चन आले तर ग्रेट, बस माझं म्हणजे झालं, व्यवस्थित झालं, काही प्रॉब्लेम नाही. मी जेव्हा शिकवलंय तर मला एकदम अभिमान वाटलं की तुम्हाला ती 4 व्यवस्थित सोडवता आले. मग तुम्हाला विग्रह वाक्य थोडंफार जमलं किंवा नाही जमलं तर काही प्रॉब्लेम नाही, अन्वय थोडंफार मागपूर झालं, चालतंय, ठीक आहे. हे झालं परमाधार, ठीक आहे. ही झाली संधी. निर्भवून घ्या संधी. तुम्हाला फक्त संधी ओळखायची आहे, कोणत्या शब्दाची संधी झाली. पुन्हा एकदा म्हणतोय, संधी ओळखायची आहे, ती कोणत्या शब्दाची संधी झाली, ठीक आहे. एवढंच आहे. संधी कोणती कोणती संधी झाली आहे, येणा संधी आहे, संधी संधी आहे, शुत्व संधी आहे, काही लिहायची गरज नाही, ठीक आहे. संधी झाली आहे हे ओळखता आलं, संपला विषय. आठवत आहे का मी आता काय बोलतो 2 मिनिटापूर्वी? 2 मिनिटं मी असं बोलतो की हुशार पोरांना, म्हणजे की माझे जेवढे विद्यार्थी आहेत ते सगळे हुशार आहेत. ते आत्ता मला सांगतील की मी जी संधी लिहिली ते मी आता ह्याच बोर्डवरती कुठे लिहिलं होतं. आठवा. रेकॉर्डेड लेक्चर आहे, मान्य आहे, पण तरी पण आठवा. आठवा, मी जी संधी आता लिहिली इथे, संधी सेम टू सेम तसंच एक वाक्य त्याच फॉर्मॅटमध्ये मी ह्याच बोर्डवरती लिहिले. ते कुठे लिहिलं होतं? आठवतंय का रे? बरं चला धरा, एक तुम्हाला हिंट आहे. स्टार्टिंगला लिहिलं होतं पदच्छेद, लिहिलं का? चला ठीक आहे. मी पदच्छेद लिहिलता. पदच्छेद इक्वल टू म्हणजे बरोबर त्याच्या विग्रह वाक्य. आठवलं ना? आता बघा, आठवलं तुम्हाला? मी सांगितलं आठवत आहे की नाही? हा, हे बघा, पदच्छेदच जे पदच्छेद आहे ना आपला, तोच विग्रह वाक्य, ठीक आहे. हे झाला संधी. आता बघा समास. समास कुठे आहे ओळखायचा आहे, कोणता झालाय समास तो ओळखायचा नाहीये. सांगितल्याप्रमाणेच धर्म अर्थ सुख साधन. धर्मच बघा ना किती मोठे आले याच्यामध्ये, धर्म अर्थ सुख साधनम. धर्मश्च अर्थश्च विग्रह वाक्य लिहायचं त्याचं, म्हणजे तुम्ही पेपर 1 मध्ये बघा विग्रह वाक्य लिहा समास, ते विग्रह वाक्य लिहायचं. धर्मच अर्थच सुखच, सुखच, ठीक आहे. सुखच तेषाम, तेषाम आहे त्याच काय रे, साधन. झालं, एवढंच लिहायचं, एवढंच लिहायचं. हा झाला तुमचा समास, ठीक आहे. अशी हेडलाईन टाकायची, ठीक आहे. आधी आपण विग्रह वाक्य काय केलं तर बरोबर संधी लिहिली. संधी लिहिल्यानंतर आपण समास लिहिला. समास काय लिहिला? धर्माच्या अर्थाच्या सुखच तेषाम साधनम, ठीक आहे. साधनम किंवा साधनम, ठीक आहे. हे झालं, हे झालं समास. तुमचं विग्रह वाक्य कंप्लीट झालंय पोरांनो. इथे पूर्णतः विग्रह वाक्य तुमचं पूर्ण झालं इथं, ठीक आहे. आता वाक्यार्थामध्ये अजून एक ऍड करतो मी पॉइंट. ज्या पोरांना, ज्या विद्यार्थ्यांना हे हा जो श्लोक आहे किंवा याच्यानंतर व्यतिरिक्त जे श्लोक एक्झाम मध्ये येणार आहेत, थोडेसे एक्झाम मध्ये जे श्लोक आहेत ना पोरांनो, वैद्यकीय सुभाषित कोण कोण वाचतं रे? वैद्यकीय सुभाषित, वैद्यकीय सुभाषित वाचा रे पोरांनो. वैद्यकीय सुभाषित मध्ये ना एकदम जे श्लोक आहेत ना, जो वैद्यकीय सुभाषित वाचतो तो त्याला पेपर सेकंड एकदम सोपा जाणार आहे. पेपर सेकंड अन्वयचे मॅक्झिमम एलएक्यू किंवा एसीक्यू पैकी एक तरी क्वेश्चन हा त्या वैद्यकीय सुभाषित पैकी असतो, ठीक आहे. वैद्यकीय सुभाषित वरती असतोच, म्हणून वैद्यकीय सुभाषित वाचा. वैद्यकीय सुभाषित एकदम छोटं आहे त्याच्यामुळे तुम्हाला, आणि वैद्यकीय सुभाषित तुम्हाला का गरजेचं आहे, काय माहितीये का? तुम्ही डॉक्टर बनताय, तुम्ही वैद्य बनताय, तुम्ही आचार्य बनताय, सोसायटीमध्ये तुमचा एक रोल आहे, त्या रोलनुसार तुम्हाला वागावं लागतं. आता तुम्ही डॉक्टर झालेत, तुमच्याकडे प्रॉपर असं, म्हणजे आता तुमची मावशी आहे, काका आहे, कोणी पण आहे, रिलेटिव्ह आहे, गल्लीतले शेजारचे, आता कोणी पण असो, काय विचारतील ते, म्हणजे काहीतरी तुम्हाला अशा गोष्टी विचारतील ह्याच वयात. मान्य आहे, तुम्ही फर्स्ट इयरला आत्ताशी, तुमच्याकडे जास्त ज्ञान नाही त्या गोष्टीविषयी, मान्य आहे ना आम्हाला, पण त्यांना नाही माहित नाही गोष्ट, ही गोष्ट त्यांना माहित नाही, ठीक आहे. मग ते विचारते तुम्हाला, अरे मला असा असा प्रॉब्लेम आहे, मला काहीतरी असं, म्हणजे माझं हे दुखतं ते दुखतं, मला हा आजार आहे किंवा मला हा असं वाटतं. त्याच्यावरती मॅक्झिमम जे गोष्टी आहेत ते काय कशामध्ये दिलेत? वैद्यकीय सुभाषित मध्ये.
म्हणून वैद्यकीय सुभाषित हा संस्कृत मध्ये ऍड केलाय, जेणेकरून ते पोरांनी वाचाव आणि लोकांना ते समजून सांगाव. म्हणजे कसं असते, सदवृत्त तुम्ही वाचताय ना, सदवृत्त हा टॉपिक. सदवृत्त मध्ये तुम्हाला काय दिले बघा, सदवृत्त म्हणजे चांगले वृत्त. चांगले वृत्त म्हणजे लोकांशी बोलताना चांगलं आदराने प्रेमाने व्यवस्थित आपलं बोललं पाहिजे, जबाबदारीने बोललं पाहिजे. ठीक आहे, हे झालं सदवृत्तच्या अंडर. ठीक आहे, सदवृत्त मध्येच तुम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या जातात. काय ते म्हणजे लोकांना थोडंफार ज्ञान देणं कशाविषयी, तुमची जी पॅथी आहे, तुमचं जे आयुर्वेद आहे त्याच्याविषयी म्हणजे लोकांना त्याची माहिती देणं, हे सदवृत्तच्या अंडर येतं. तुम्हाला सेकंड इयरला स्वस्त वृत्तमध्ये कळून जाईल. ठीक आहे, काय तर हे त्याच्यामुळे वैद्यकीय सुभाषित याच्यामध्ये इन्क्लूड केलाय. वैद्यकीय सुभाषित मध्ये असे भरपूर श्लोक आहेत, जे श्लोक तुम्हाला पाठ करायची काही गरज नाहीये, फक्त एकदा दोनदा. आता बघा, आज किती तारीख आहे तुमची? आज तुमची आय थिंक 12 तारीख आहे ना. हा, 12 तारीख आहे. 22 तारखेला तुमची एक्झाम आहे. ठीक आहे, म्हणजे 2 महिने 10 दिवस तुमच्याकडे बाकी आहेत. हा, 2 महिने 10 दिवस तुमच्याकडे पूर्णतः बाकी आहेत आजच्या ना. ठीक आहे, वैद्यकीय सुभाषित तोपर्यंत तुम्ही 2 ते 3 वेळेस जरी वाचला पोरांनो, जास्त नाही माहिती, 2 ते 3 वेळेस खूप झालं. वैद्यकीय सुभाषित, वैद्यकीय सुभाषित मस्त आहे, वाचा, नक्की वाचा. कोणाकडे नसेल वैद्यकीय सुभाषित मेसेज करा, मी टाकून देईल. ग्रुपला पण मी टाकून येतो, काही प्रॉब्लेम नाही. वैद्यकीय सुभाषितच्या नोट टाकून येतो. त्या नोट्स मध्ये जे श्लोक दिले त्याचं वाक्यार्थ शास्त्रार्थ जे आहे ते सांगून येतो. मॅक्झिमम टाइम वैद्यकीय सुभाषित वरती एसीक्यूच होतो. कारण वैद्यकीय सुभाषित, आता तुम्ही जरा लोकांना सांगताय काहीतरी गोष्टी, चांगलं ज्ञान सांगताय, तुम्ही केव्हा पण थोडी सांगणार नाही. जसं मी बोलतो आता, केव्हाच बोलतोय मी. ठीक आहे, तुम्ही एवढा वेळ तर नाही बोलणार, तुमच्याकडे वेळ नाहीये. तुम्ही उद्याचे आचार्य, भावी आचार्य, तुम्ही भावी वैद्य, तुम्ही तुमच्याकडे एवढा वेळ नसेल. वैद्यकीय सुभाषित मध्ये खूप शॉर्ट मध्ये गोष्टी समजून सांगितलेल्या आहे, म्हणून वैद्यकीय सुभाषित वरती मॅक्झिमम टाइम हा एसीक्यूच पडतो. ठीक आहे, काही वेळेस एक एसीक्यू पडतो किंवा काही वेळेस दोन्ही पण एसीक्यू डायरेक्ट त्याच्यावर पडतात. कशावरती? वैद्यकीय सुभाषित वरती. तर मी कुठं होतो, तुम्हाला सांगतो की वैद्यकीय सुभाषित वाचा. ठीक आहे, अशा प्रकारे हा जो श्लोक आहे ना, हा श्लोक इथे संपलाय. ठीक आहे, याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये, अपकमिंग लेक्चर जे असेल त्याच्यामध्ये मी पूर्ण स्लाइड वरती त्याचं जे लिहून ठेवल तुम्हाला फक्त समजून सांगणार. तुम्हाला मी हार्डली एक थोडेफार PYQ घेणार आणि हा टॉपिक इथे संपवतो मी. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये. आताच ते संपवते, अजून वेळ आहे, घाबरू नका. ठीक आहे, तुमची जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत मी इथेच आहे. कमेंट करा, काही प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये पण कमेंट करा. ठीक आहे, आता तुम्ही मला जो तो फॉर्म्युलावरती क्वेश्चन बऱ्याच जणांचा असेल. ठीक आहे, करता कसा ओळखायचा, कारक कोणी कोणी केला रे? कारक केलं का? कारक, कारकला इंटरेस्टिंग आहे रे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, शेवटला क्रिया घ्यायची. ठीक आहे, या गोष्टी ओळखल्या नाही, नो प्रॉब्लेम. मागे पुढे करून हेच वाक्य तुम्हाला अन्वयमध्ये लिहायचंय, तरी पण चालतंय. तो झाला अन्वय, यात जास्त लोड घ्यायची गरज नाही. आपण आज काय काय शिकलो रे? आठवा. पदच्छेद दिसतंय ना, पदच्छेद, विग्रह वाक्य. ठीक आहे, अन्वय, अन्वय, विग्रह वाक्य, वाक्यार्थ आणि शास्त्रार्थ, हे आपण एवढं शिकलोय. इथे तुमचा जो पेपर 2 मध्ये जो अन्वय वरती एलएक्यू येतो, तो एलएक्यू मी इथे कव्हर केलाय त्या. ठीक आहे, पदच्छेद म्हणजे, अन्वय म्हणजे, वाक्यार्थ म्हणजे, शास्त्रार्थ म्हणजे काय, या 5ही पण गोष्टी तुम्हाला मी ते समजून सांगितल्यात. अपकमिंग लेक्चर मध्ये मी याच्यावरती धड 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 एकदम एसीक्यू घेऊन टाकणार. एसीक्यू सॉरी आपलं PYQ घेऊन टाकणार. PYQ तुम्ही बघायची, पुन्हा प्रॅक्टिस करायची, वैद्यकीय सुभाषित वाचित राहायचं. आणि तुम्ही जे अष्टांग हृदय वाचताय, त्या अष्टांग हृदय वाचताना ह्या अन्वय वगैरे त्या गोष्टी पण एकदा वाचायच्यात. तुम्हाला मी त्याचे सूत्र वगैरे ते सांगून देईल, कोणते श्लोक आहे, कोणते सूत्रस्थान आहे ते पण सांगून देईल. ठीक आहे, त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करायचा आहे. याच्या नावाखाली, संस्कृतच्या नावाखाली तुमचा अष्टांचा पण अभ्यास होऊन जाईल आणि संस्कृतचा पण होऊन जाईल. ठीक आहे, एकदा आपण फास्ट मध्ये रिव्हिजन घेऊ. ठीक आहे, कसली रिव्हिजन? कालची प्लस आजची. अन्वय, अनु प्लस अय, इथे येन संधी झाली. सॉरी उ प्लस य लागून व तयार झाला आपला. ठीक आहे, बरोबर ना? सॉरी उ प्लस अ लागून आपला व तयार झाला, तो की अन्वय मध्ये अर्धा लागला होता. त्याच्यानंतर आपण काय शिकलो त्याचे, म्हणजे अन्वय म्हणजे काय, अन्वयचा जो वाक्य लिहितो त्याच्यामध्ये क्रम मागे पुढे झाल्यामुळे त्याची सिक्वेन्सिंग चुकते. ती सिक्वेन्सिंग पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या लावणे, तोच म्हणजे अन्वय झालाय.
त्याच्यानंतर आपण शिकलो बघा स्टेप मध्ये आपण काय लिहायचंय पहिली स्टेप होती अर्थ समजून घ्यायचा. सेकंड मध्ये करता पहिले लिहायचं, क्रियानंतर लिहायची. ठीक आहे, या गोष्टी आपण ते काल शिकलो. आज आपण हा श्लोक शिकलो. त्याच्यामध्ये आपण हे पदच्छेद, अन्वय, विग्रह, वाक्य, वाक्यार्थ, शास्त्रार्थ या सगळ्या गोष्टी शिकलो इथे. ठीक आहे, अपकमिंग लेक्चर मध्ये मी PYQ कव्हर करेल. तर भेटूया लवकरच आपल्या IIA प्लॅटफॉर्मवरती. स्टे हाय ॲट युअर लर्निंग. थँक्यू.